तर महाराष्ट्रात नव्यानं झालेला आणखी एक घोटाळा तो म्हणजे टोरेस घोटाळा प्रकरणी कार्यतत्परतेत पोलिसांकडनं कसूर झाल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत। पोलिसांच्या भूमिकेवरती मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा कडक ताशेरे ओढलेत। टोरेस घोटाळ्यात सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाचे पैसे गमावलेत हे ध्यानी ठेवून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्यानं आणि तत्परतेनं करायला हवा होता असं कोर्टानं म्हटलंय। परंतु तसं न करता पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे खडेबोल उच्च न्यायालयानं बुधवारी पोलिसांना सुनावलेत। ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे। महाराष्ट्रासोबतच 13 राज्यांमध्ये टोलचा झोल झालाय। जवळपास 200 नाक्यांवरती 2 वर्षात 120 कोटींच्या वरती डल्ला मारण्यात आलाय। बनावट सॉफ्टवेअरनं फास्टॅग नसलेल्या वाहनांकडनं केलेल्या वसुलीचा कर्मचाऱ्यांनी फ्रॉड केलाय। बनावट सॉफ्टवेअर वापरून करोडांचा अपहार करण्यात आलाय। यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सोबतच देशातील 13 राज्यातील सुमारे 200 टोल नाक्यांच्या संगणकावरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारखं हुबेहूब सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आलंय। यावरनं फास्टॅग नसलेल्या वाहनांकडनं कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला आणि तो गायब करण्यात आला। यावरील कर चुकवेगिरी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। यात महाराष्ट्रातील मलकापूरचा दसरखेड टोल नाका, दहिसर टोल नाका, सुरत रस्त्यावरील खानिवडे टोल नाक्याचा समावेश आहे। तर उत्तर प्रदेश विशेष कृती दल अर्थात STFनं 2 व्यवस्थापकांना यात अटक केली आणि या गैरप्रकाराचा म्होरक्या आलोक सिंह सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। गेल्या 2 वर्षांपासून हा आर्थिक घोटाळा सुरू होता। या घोटाळ्यात टोल कर वसुली करणारे ठेकेदारांचा सुद्धा सहभाग आहे। महाराष्ट्रातल्या ठेकेदारांची आणि सर्व टोल नाक्यावरील सॉफ्टवेअरची चौकशी केली जाणार आहे, तपासणी केली जाणार आहे। घोटाळ्याचा मास्टरमाइंड सोबतच 3 जणांना अटक झाली आहे। या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे।